नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल रजे बांजर पाटील सह्याद्री दर्पणच्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल अतकरगाव जिल्हा परिषद आणि सावरोळी जिल्हा परिषद याच्यावर आपण सेगमेंट केला होता। आज आपण चौक जिल्हा परिषद आणि वासंबे जिल्हा परिषद याच्यावर बोलणार आहोत। तत्पूर्वी चौक जिल्हा परिषदवर आपण बोलत असताना चौक जिल्हा परिषद ही आदिवासी महिलेसाठी राखीव झालेली आहे। तर खालच्या ज्या दोन पंचायत समिती आहेत, कलोते आणि चौक पंचायत समिती, याही आदिवासींसाठीच राखीव झाल्या आहेत। त्याच्यामुळे चौकवर फार बोलण्यासारखं इथे मला काय दिसत नाही। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि काही कलोते पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना शिंदे गट असे लढू शकतात। परंतु चौक हा सेनेचा बालेकिल्ला एकेकाळी मानला जायचा आणि या ठिकाणी आता तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण मधल्या काळात महेश बालदी जे विद्यमान आमदार आहेत, उरण मतदारसंघाचा काही भाग हा चौकमध्ये येतोय। त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या अनेकांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतल्याने इथे भारतीय जनता पार्टी ताकद मोठी वाढलेली आहे, अर्थात ती दिसते। चौक जिल्हा परिषद मतदारसंघातले सातत्याने निवडून येणारे मोतीराम ठोंबरे कुटुंबीय यांचं वलय या मतदारसंघात राहिलेलं आहे। प्रवीण मोरे हा एक युवा ताकदीचा नेता या ठिकाणी आहे। ठोंबरे कुटुंबाचं एकूणच सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य हे प्रचंड मोठं आहे। त्याच्यामुळे सुधीर ठोंबरे हा एक मोठा ग्राउंडचा जनमानसात ज्याचं नाव आहे असा हा सुधीर ठोंबरे नावाचा व्यक्ती, राजकारणाच्या पलीकडचा तो व्यक्ती असल्याने त्याच्यामुळे नक्कीच उद्या काळात सुधीर ठोंबरे, प्रवीण मोरे ही सगळी मंडळी भाजपची नेमका कुठल्या उमेदवाराला, कुठल्या दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद कोणाला उमेदवार देतात, पक्ष भाजप भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवार देते याकडे बघावं लागेल। अर्थात उमेदवार कोणी जरी असला तरी जवळपास भाजपचं पारडं त्या ठिकाणी जड दिसते अशी परिस्थिती आहे। दुसरीकडे श्यामभाई साळवी, मनोहर देशमुख, आज इकडे पलीकडे एकनाथ पिंगळे शिवसेने तालुका प्रमुख, हे नेमका चौक जिल्हा परिषदच्या अनुषंगाने कुठला उमेदवार देतात याकडे बघावं लागेल। माजी आमदार मनोहर भोईर यांचं सातत्याने या विभागात लक्ष असतं आणि नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उभाटा नेमकं कोणाला उमेदवारी देणार, खालच्या दोन पंचायत समिती ते बघावं लागेल। ह्या मतदारसंघामधल्या कलोते पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादीकडून युवा नेते कुमार दिसले यांनी प्रचंड ताकद लावली होती। त्यांना असं वाटत होतं की इथलं आरक्षण महिलेसाठी किंवा सर्वसाधारण गणासाठी राखीव पडेल आणि आपण निवडणूक लढू। अर्थात कुमार दिसले यांनी प्रचंड मेहनत सुद्धा घेतली होती, नवरा बायकोनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी लढणार होती। परंतु त्यांच्या दुर्दैवाने इथं आरक्षण आदिवासींचं आहे, त्याच्यामुळे त्यांची संधी हुकलेली जरी असली तरी पक्षाने त्यांना एक चांगलं बळ देण्याचं काम केलंय। त्यामुळे कलोते पंचायत समिती गणातून कुमार दिसले कोणाला उमेदवारी देतात, राष्ट्रवादी की मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढणार आहे। शिंदे गटाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शिवसेना या ठिकाणी कोणाला उमेदवारी देणार हे पण बघावं लागेल। निश्चित अशी चौक जिल्हा परिषद आणि त्या दोन पंचायत समिती आहेत, चौक आणि कलोते, याच्या बाबतीत निश्चित अशी नावं माझ्यासमोर नाही आहेत। मी जी नावं घेतो ती सगळी विविध भारतीय जनता पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अशा यांची काही नावं घेतोय। हे नेते नेमके आपले उमेदवार कोण उभे करतात हे सगळं बघावं लागेल। त्यामुळे चौकच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजही माझ्यासमोर कुठलीही नावं नाही आहेत, तुमच्यासमोरही नसतील, भविष्यात ती नावं आचारसंहितेनंतर येतील। परंतु असं एखादं चित्र दिसतंय की उद्या काळात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांचं एकत्रीकरण झालं किंवा काय युती झाली तर नक्की चित्र इथलं पारडं जे आहे ते भारतीय जनता पार्टी यांचं जड दिसतंय अशीच चौकची परिस्थिती आहे। आणि ठोंबरे कुटुंबाच्या बाबतीत मी काय तुम्हाला नव्यानं सांगायला नको, ते कुटुंब तितक्या ताकदीने कुठली निवडणूक लढतं आणि यश मिळवतं। चौकमध्ये त्यांची स्वतःची मुलगी रितू ठोंबरे या स्वतः सरपंच आहेत आणि सगळा तो भाग आहे तो एकीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला असं मी म्हणलं चुकी ठरेल। परंतु भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद त्या भागामध्ये निर्माण झालेली आहे, कारण मोठे दिग्गज त्या ठिकाणी पक्षप्रवेश करून भारतीय जनता पार्टीत गेलेले आहेत। राजू मोरे एक चेहरा आहे, तो एक मोठे नेते आहेत। त्याच्यामुळे सगळे भारतीय जनता पार्टीची प्रवीण मोरे, राजू मोरे सगळी दिग्गज नावं आहेत। त्या मानाने पलीकडच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नेत्यांची थोडी कमी आहे। शिवसेना शिंदे गटाचं काय तसं काय फार काय त्या भागात काय
तसं कोण चित्र दिसत नाही. राष्ट्रवादी प्रॉपर चौकमध्ये थोडीफार आहे, संजय देशमुखांच्या रूपाने किंवा अन्य काही लोक असतील, परंतु ताकदवर भारतीय जनता पार्टीच आहे आणि ते त्यांचं पारडं आजही मला जड दिसतंय आणि हे वास्तव आहे, ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. खरं आहे ते, त्यात काही लपून राहणार का नाही, अशी परिस्थिती चौकची आहे. त्याच्यामुळे चौकच्या बाबतीत भविष्यात येणाऱ्या काही दिवसात जे काही उमेदवार आहेत त्यांची नावं समोर येतील, ते आपल्यासमोर सांगण्यात येतील. अशी सगळी चौकची परिस्थिती आहे.